मित्रांनो, कालच्या भागात आपण माझ्या मालकिणीसोबतचा रात्रीचा ट्रेन प्रवास पाहिला आहे. तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आमच्या मिशन आनंदी या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि असे माझे पुढचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर यावेत असे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी पण वाजवा. तर आम्ही ठरल्याप्रमाणे सकाळी 7 वाजता पुणे स्टेशनवर उतरलो. मी माझी बॅग खांद्याला लावत मॅडमची पण बॅग हातात घेतली. ती नको म्हणत होती, पण मी जबरदस्तीने घेतलीच. तेव्हा काही क्षण माझा हात तिच्या हातावर आला आणि तिच्या त्या पहिल्या स्पर्शाने जणू अंगातून वीज दौडून गेल्याचा भास झाला. पण मी झटकन बॅग ओढून घेत बाजूला झालो. तशी तिने माझ्याकडे पाहत एक मंद स्माईल दिली. स्टेशनमधून बाहेर पडता पडता तिने कॉल केला आणि गेटवर जायला एक माणूस पुढे आला. तो त्यांचा ड्रायव्हर होता. तिने त्याला माझ्या हातातल्या बॅगेकडे इशारा केला. तसे त्याने माझ्या हातातली तिची बॅग घेतली. त्याच्या मागून आम्ही चालत पार्किंगमध्ये पोचलो. तिथे आलिशान कार उभी होती. ती मागे बसली, मी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला. काही मिनिटात कार कोरेगाव पार्कमधील एका आलिशान बंगल्याच्या गेटमधून आत शिरली. बंगला कसला, तो एक राजेशाही महाल होता. समोर विस्तीर्ण बाग, मध्ये कारंजा, सभोवताली कंपाऊंड. गाडी पोर्चमध्ये थांबताच मॅडमनी ड्रायव्हरला सूचना केली आणि मला त्याच्यासोबत आऊट हाऊसमध्ये न्यायला सांगितलं. माझ्याकडे वळून म्हणाली, रोहन, तू जाऊन आंघोळ करून फ्रेश हो, चहा नाश्ता कर, नंतर तुला साहेब बोलावतील. मी केवळ मान डोलावली. ड्रायव्हरसोबत चालताना त्याने माझे नावगाव विचारलं. मी सांगलीचा म्हटल्यावर तो खुश झाला. तोही आमच्याच भागातील कोल्हापूरचा होता. त्याचे नाव अजय होते. आऊट हाऊसमध्ये जाताच माझे डोळे विस्फारले, कारण तेही एक प्रशस्त घरासारखे होते. 2 मोठ्या हॉलमध्ये सगळी हॉस्टेलसारखी व्यवस्था होती. प्रत्येकी एक बेड, त्याच्या बाजूला छोटे कपाट, 2 ठिकाणी मोठे आरसे, एका बाजूला टॉयलेट बाथरूम, तिथेच 2 वॉश बेसिन, अशी सगळी बडदास्त होती. एका हॉलमध्ये 4 असे एकूण 8 बेड होते. त्यापैकी 5 वर काही ना काही साहित्य होते. याचा अर्थ ते वापरात होते. मला अजयने एका रिकाम्या बेडकडे बोट दाखवून म्हटले, तू तुझा बिछाना इथे टाक. आणि पुढे त्याने विचारले, कोणत्या कामासाठी आलायस तू? मी म्हणालो, मला काहीच माहीत नाही. ट्रेनमध्ये मॅडमची ओळख झाली आणि त्यांनी इथं आणलं आहे. माझ्या या उत्तरानं अजय क्षणभर चमकला. त्याने आश्चर्याने खांदे उडवले आणि म्हणाला, फ्रेश हो जा तू. मी बॅग उघडली, साबण पेस्ट कपडे घेतले आणि बाथरूम गाठले. तर कमोडसह इलेक्ट्रिक गीझर, शॉवर अशी सगळी सोय होती. आयुष्यात पहिल्यांदा गरम पाण्याच्या शॉवरखाली आंघोळ केली. त्यातल्या त्यात जरा चांगला ड्रेस घालून आवरून बसलो. अजय पेपर वाचत होता. इतक्यात एक तरुणी एक डबा आणि चहाचा थर्मास घेऊन आली. एका कपाटातील प्लेट्स काढून तिने आम्हाला दोघांना पोहे घालून दिले. अजय तिच्यासोबत मस्ती करत होता. तेव्हा मला कळले तिचे नाव सविता होते आणि ती तिथे किचनमध्ये हेल्पर म्हणून काम करत होती. ती गेली. आम्ही गप्पा मारत नाश्ता केला. मी उठून प्लेट धुवायला निघालो होतो. अजयने काढून घेऊन तिथेच टेबलवर ठेवत सांगितलं, नंतर सविता येऊन धुवून ठेवेल. मग आम्ही चहा घेतला आणि कपही तिथेच ठेवले. बोलता बोलता मला अजयकडून बऱ्याच गोष्टी समजल्या. तिथे आऊटहाऊसमध्ये अजयला धरून 5 जण राहत होते. मी आत्ता 6वा होतो. त्यापैकी 3 ड्रायव्हर, एक स्वयंपाकी, एक वॉचमन असे होते. विशेष म्हणजे स्वयंपाकी आमच्या गावाजवळच्या भिलवाडीचा होता. हे ऐकून मला आणखीन आनंद झाला. मी अजयला मालकाविषयी विचारलं तर त्याने सांगितलं की ते दोघे भाऊ आहेत. दोघे मिळून 5 पेट्रोल पंप सांभाळतात. त्यापैकी मोठ्या भावाचे नाव युवराज जाधव असून त्यांची 2 लग्न झाली आहेत. मी जिच्यासोबत आलो ती युवराज यांची पहिली बायको रेवती. पण तिला लग्नानंतर गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे सिद्ध झाले आणि ते काढून टाकल्याने तिला मूल होणे शक्य नव्हते. हे समजताच मला धक्का बसला. तसेच रेवतीच्या एकाकी राहण्याचे कारणही समजले. तशी मला तिच्याबाबत मनात सहानुभूती वाटू लागली. तेवढ्यात तिथे बेल वाजली. ती ऐकून अजय बाहेर पळाला आणि दारातून बंगल्याकडे बघितले तर सविताने रोहनला मालकांनी बोलावल्याचे सांगितले. माझ्या मनावर एकदम दडपण आले. भीतभीतच मी बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवेश केला. एक नजर फिरवताच माझे डोळे दिपले, कारण तिथलं सगळंच गर्भश्रीमंतीची जाणीव करून देणारे होते. समोर एका प्रशस्त सोफ्यावर एक भारदस्त माणूस बसला होता. त्याच्या बाजूला माझी मालकीण अर्थात रेवती उभी होती. तिने एक गुलाबी रंगाचा नाईट गाऊन घातला होता आणि केस मोकळे सोडले होते. नुकतंच ती न्हाली असेल. क्षणभर माझी नजर तिच्यावरून फिरली अन मी त्या माणसासमोर मान खाली घालून उभा राहिलो. त्यांनी बसायला सांगितलं. मी अंग चोरून समोरच्या सोफ्यावर बसलो अन रेवतीकडे पाहिलं. ती माझ्याकडे बघत मंद हसत होती.
तिने माझी ओळख करून देताना सांगितलं, युवराज, हा रोहन. याला कामाची गरज आहे आणि तो फ्रेशर आहे. मग साहेबांनी मला विचारलं, काय शिकला आहेस? मी नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याचं सांगितलं. त्यांनी ड्रायव्हिंग येतं का विचारलं. मी होकारार्थी मांडो लावली. पुढे त्यांनी पगाराची अपेक्षा विचारली. मी मॅडमकडे पाहत चाचऱ्यात विचारलं, म्हणजे मी ड्रायव्हर म्हणून जॉब करायचा आहे का? मग साहेब म्हणाले, तुला बरीच कामे करावी लागतील इथे. बाकीच्या गोष्टी रेवती सांगेल. असे म्हणून मॅडमकडे बघत म्हणाले, मुलगा चांगला वाटतोय. त्याच्या कामाची तयारी कितपत आहे बघ आणि बाकीच्या गोष्टी त्याच्याशी बोलून तू ठरव. असे म्हणून ते उठले आणि जायला निघाले. त्यावेळी मॅडमनी आत वळून सविताला हाक मारली आणि युवराज निघालाय, केतकीला पाठव, असा निरोप दिला. मला लक्षात आलं, केतकी म्हणजे यांची दुसरी बायको असावी. पण ते सगळे एकमेकांना अरेतुरे बोलावत असलेले बघून मला थोडं आश्चर्य वाटलं. मी पुन्हा एकदा हॉलवर नजर फिरवत आर्थिक सुबत्ता नजरेत साठवत असताना केतकी मॅडम देखील आल्या आणि माझ्याकडे बघत त्या साहेबांसोबत बाहेर पडल्या. तसा माझ्या मनावरील भार थोडा हलका झाला. मग रेवती मॅडम माझ्या बाजूच्या सोफ्यावर येऊन बसत म्हणाले, रोहन, निवांत बस. असा अंग चुरून काय बसला आहेस? आता इथंच राहायचं आहे तुला आणि याच वातावरणात काम करायचं आहे, करणार ना? मी थोडं धीटपणे विचारलं, पण मॅडम काय काय कामं करावी लागली मला? ती माझ्यावर नजर रोखत म्हणाली, माझी सगळी, आणि थोडी गूढ हसली. मी तिच्या चेहऱ्याकडे आव असून पाहत राहिलो. तसं ती अजून मनमोकळा हसत म्हणाली, अरे काळजी करू नकोस, तुला झेपणार नाही असं कोणतंही काम सांगणार नाही मी. पुढे तीच म्हणाली, खरं तर तू माझा पर्सनल असिस्टंटच असशील. माझे मिस्टर आणि दीर पेट्रोल पंपचे काम सांभाळत असतात. त्यांना केतकी आणि ज्योती देखील मदत करत असतात. ज्योती म्हणजे माझ्या दीराची बायको आणि केतकी म्हणजे नवऱ्याची बायको, असे अगदी हसत हसत रेवतीनं सांगितलं. मात्र त्या हास्यामागे खिन्नता असल्याचा उगाचच भास झाला. पुढे ती म्हणाली, अरे माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे. माहीत झालं असेलच तुला. मी आश्चर्याने होकारार्थी मान डोलावले. तशी ती पुन्हा मंद हसली. तिने पुढे बोलताना सांगितलं, घराचा सारा पसारा मी बघते. म्हणजे सगळ्याला नोकर आहेत, पण सगळ्यात जातीने मी लक्ष घालते. शॉपिंग, डीमार्टची खरेदी, अगदी भाजीपालासुद्धा मीच जाऊन आणते. मला या सगळ्यात एका मदतनीसाची गरज बरेच दिवस वाटत होती. ती तुला पूर्ण करायला जमेल. तिच्या प्रश्नाने मी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिले. काहीतरी गूढ, पण कसलीशी आशा जाणवत होती मला तिच्या डोळ्यात. ट्रेनच्या प्रवासात माझ्यावर घातलेली तिची मोहिनी मला अजून घट्ट होतंय अशी जाणीव झाली. मी तिला नकार देऊच शकणार नव्हतो आणि मला तुर्तास दुसरा पर्याय देखील नव्हता. शिवाय अशा सुंदर स्त्रीचा सतत सहवास लाभणार ह्या विचाराने मनात वेगळ्याच आनंदाचा उकळा फुटत होत्या. तीही आत्ता मला पूर्ण निरखून पाहत होती, तशी माझी नजर देखील तिच्या सर्वांगावरून जणू तिला स्पर्शत फिरू लागली. गाऊनच्या बाह्या शॉर्ट असल्याने तिचे गोरेपान हात दंडापासून पूर्ण दिसत होते. गाऊन सॅटिनचा असल्याने तो तिच्या शरीराला पूर्ण चिकटला होता. त्यामुळे तिच्या स्तनांची गोलाई नजरेत भरत होती. शिवाय ब्राच्या कडाही स्पष्ट जाणवत होत्या. हे असं माझं निरखणं तिला लक्षात येऊनही तिने पुन्हा मंद हसत विचारलं, मग रोहनराव काय म्हणता? करणार ना तुमच्या रेवती मॅडमची सेवा? मीही थोडं उत्तेजित होऊन धाडसाने विचारलं, पुरेसा मेवा मिळेल ना मला? त्यावर ती दिलखुलास हसत माझ्याकडे सरकली आणि चक्क माझ्या मांडीवर हात मारत म्हणाली, खूपच तयारी करून आलेली दिसतेस जॉबची, आणि फक्त पुरेसा नव्हे तर थोडा जास्तच मेवा मिळेल इथे. तसं मीही थोडा धिटाईने माझ्या मांडीवरच्या तिच्या हातावर हात ठेवला आणि हलकेच दाबत तिच्या नजरेत पाहत म्हणालो, मॅडम, मलाही आवडेल खूप तुमची सेवा करायला. माझ्या या वाक्यासोबत तिचे ओठ थोडे थरारल्याचे मला जाणवलं. तसा मी आणखीन एकदा तिचा हात माझ्या हाताखाली हलकेच दाबला, पण यावेळी तो पूर्ण माझ्या हाताच्या तळव्याखाली सामावून घेतला. तसा तिने तो सोडवून घेतला आणि म्हणाली, चला मग आत्ता लागूया कामाला. तू खाली जाऊन थोडा आराम कर, तोपर्यंत मी आवरून येते. आपण थोडं शॉपिंग करू आणि फिरून येऊ. मी मान डोलावून उठून बाहेर पडताना ती मलाच नेहाळत असलेली दिसली. मित्रांनो, नंतर आम्ही कसं शॉपिंग केलं, कसं मूव्हीला गेलो आणि थिएटरमध्ये तिच्या मखमली स्तनाच्या स्पर्शाचा मी कसा आस्वाद घेतला, याची उत्सुकता लागली असेल तर आमचं मिशन आनंदी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी देखील दाबून ठेवा हं.
आणि माझा हा जॉब आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका.